सकाळची वेळ आहे मित्रांनो, खूप थंड लागतंय. मी असं बाहेर फिरतोय सकाळ सकाळी, खूप छान वाटतं इथं. तर आता आम्ही सकाळी मस्त चहा घ्यायला आलो. सकाळी सकाळी चहा चालू असतो. चहा सकाळी लवकर सुरू होतो आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असतो, 6 ते 10 पर्यंत. तर शेगावपासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती हे आहे महालक्ष्मी सिद्धपीठ. तर इथं आलेलो आहोत आम्ही. खूप छान मंदिर आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्यानंतर इथे गजानन महाराजांची मूर्ती आहे आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आहे. एकाच ठिकाणी आपल्याला 12 ज्योतिर्लिंग बघायला मिळतील. तर सुंदर असं मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि हे मंदिराच्या मागचं गार्डन आहे, खूप छान गार्डन आहे. अजून पण इथं काम चालू आहे, पण छान बनवलं आहे. तरी पण मस्त गार्डन आहे. आमच्या पोरांनी खूप मजा केली इथं. तर आता आम्ही आलो आहोत आनंदसागर गार्डनमध्ये, शेगावमध्ये आहे ते. अजून तिथं कन्स्ट्रक्शनच चालू आहे बऱ्याच दिवसापासून, पण जेवढं सुरू झालं आहे तेवढं बघण्यासाठी आम्ही चाललो आहोत. अंडरग्राऊंड रस्त्यातून आम्ही तिथं आलो आहोत. आणि प्रत्येक ठिकाणी आरोचं पाणी आणि अशा व्हीलचेअर आपल्याला बघायला मिळतील. तर पोहोचलेलो आहोत आम्ही इथं आता. आणि मध्ये असं काही नजारा आहे. इथं खूप मोठा तलाव दिसत आहे. साक्षी मंदिर म्हणजे माझ्या नावाच्या मंदिराचं आम्ही दर्शन करून आलो, साक्षी गणेश मंदिरमधून. आणि आता इकडं तलाव बघण्यासाठी आलो. बऱ्याचशा गोष्टी झाल्या आहे, अजून काम चालू. तलावापाशी आम्ही मस्त आता फोटो वगैरे काढले. हा मेन डोर आहे. इकडनं आपल्याला एक सोपं भेटतं. आता खूप पसारा आहे, आमचा पसाराच आहे, पण जाऊ द्या, स्किप करा तो. त्यानंतर हे टॉवेल्स त्यांच्याकडून येतात. ड्रेसिंग टेबल आपल्याला मिळून जातो मस्तवाला. एक कबर्ड मिळून जातं. एक आपल्याला कपडे वाळू घालण्यासाठी स्टँड. एक हा छोटासा बेड आणि एक माणूस त्याच्यावरती आरामशीर झोपून जाईल. आणि हा 3 जण झोपतील असा, म्हणजे 5 जणांचा हा रूम आहे. तर आम्ही सगळे 6 जण होतो, म्हणजे सगळ्या 6 मुली होत्या आणि 5 मुलं होते. तर ते त्या रूममध्ये गेले, आम्ही या रूममध्ये आलो. खूप धमाल केली आम्ही.